नमस्कार. नील म्हणत असतो, ह्या माईचा आता मला काहीच उपयोग नाही आहे. पहिले उपयोग तरी व्हायचा. सगळीकडे आम्ही गेलो कोणत्या हॉटेलमध्ये की ती बिल भरायची. माझं ते ATMच होतं, पण आता तिच्याकडेच पैसे नाहीत. ती माझा खर्च काय भागवणार? नाही, आता मला काहीतरी केलं पाहिजे. ही माही आता काही कामाची राहिली नाही. मला आता दुसरी गर्लफ्रेंड, श्रीमंत गर्लफ्रेंड शोधली पाहिजे असा विचार करत असतो. तर इकडे देविका म्हणत असते, काही करा पण त्या माहीला शोधून आणा. अख्खं हे शहर पिंजून काढा, पण माहीचा पत्ता शोधून काढा. तिला माझ्यासमोर घेऊन या. तेव्हा सर्वजण नोकर म्हणतात, हो मॅडम, आम्ही आत्ताच्या आत्ता माही मॅडमना शोधून आणतो. सर्वजण माहीला शोधायला बाहेर पडतात. तर इकडे सीमा ही माहीला ट्रेनिंग देत असते. रमा कशी बोलायची, कशी वागायची, अक्षयसमोर कशी वागायची, कशी बोलायची, ते सगळं शिकवत असते. सीमा ही माहीच्या 2 वेण्या घालते. माही आरशात जाऊन बघते आणि म्हणते, शी 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 शी, काय माझा हा अवतार केला. आत्ताच्या आत्ता पहिले माझे हे केस पहिल्यासारखे करा. हे मला अजिबात आवडलं नाही. काय माझा अवतार करून टाकला आहे. नाही, मी अशा 2 वेण्या घालणार नाही. त्या लगेच नैना म्हणते, अगं असं काय करतेस, राहू दे ना, रमासुद्धा 2च वेण्या करायची. तेव्हा माही म्हणते, एक्सक्यूज मी रमा नाही आहे. आधीच सांगितलंय, मी माही आहे. आय एम माही. आणि माही अशा वेण्या वगैरे घालत नाही. हा काय अवतार आहे. त्यामुळे लगेच माही ही सीमाने घातलेल्या 2 वेण्या सोडून टाकते. सीमा म्हणते, अगं काय चाललंय तुझं हे. नैना सीमाला म्हणते, नाही, काकू ही आपली रमा असूच शकत नाही. आपली रमा एवढी मॉडर्न नव्हती. ही काहीतरीच मॉडर्न आहे. हिची लाईफस्टाईलच वेगळी आहे. अगं हिला आपण कसं रमा बनवायचं ना, तेच मला समजत नाही आहे. हिने त्या अक्षयसमोर जाऊन माती खायला नको. आताच ही 2 वेण्या बांधून घेत नाही आहे. बघ, तू बांधलेल्या वेण्या हिने सोडून टाकल्या. ही कसं करणार आहे सर्व मॅनेज. तेव्हा सीमा म्हणते, नैना नको चिडचिड करू, सगळं नीट होईल. अगं लगेच आपल्याला सुद्धा कोणताही बदल नकोच हवा असतो. हळूहळू बदल केले पाहिजेत. तसं आपण करूया. तिला हळूहळू सगळं सांगूया, म्हणजे ती सुद्धा समजेल आणि तिलासुद्धा सगळं कसं वागायचं, बोलायचं ते कळेल. तेव्हा नैना म्हणते, बघ मग काकी तू प्रयत्न करून, मला तर काही वाटत नाही तसं. तर इकडे अक्षय हा रमाच्या आठवणीत रममान झालेला असतो. तेवढ्यात अभय तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो, अरे मला आता इथे भेटायला रमा आली होती. रमा माझ्याशी खूप वेळ बोलत होती. आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या. तेव्हा अभय म्हणतो, काही काय बोलतोस तू अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो, अरे हो अभय, आत्ताच रमा येऊन गेली, माझ्याशी बोलली, माझ्याशी खूप वेळ गप्पा मारत होती. मला मिठीसुद्धा मारली तिने आणि मग ती निघून गेली. पण कुठे गेली तेच माहीत नाही. मी बोललो जाऊ नकोस, तरीसुद्धा ती गेली. कुठे गेली असेल रे ती. मला तिला परत आणायचं आहे घरात. तेव्हा अभय म्हणतो, अरे अक्षय प्लीज भानावर ये. अरे इथे रमा कशी येईल. नाही येऊ शकत रमा. तेव्हा अक्षय जोरात त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो, अभया काय येऊ शकत नाही रमा माझी आहे. हे घर तिचं आहे. ती का येऊ शकत नाही. ती कधी इथे येऊ शकते. ती माहेरी तर गेली नसेल ना तिच्या. मी आता तिच्या माहेरी जाऊन तिला घेऊन येतो. आणि अक्षय बाहेर पडतो. तेव्हा अभय लगेच जाऊन त्याला अडवतो. थांब अक्षय, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. तेव्हा अक्षय म्हणतो, कशाला. तू नको, मी जाईन एकटा. अभय म्हणतो, अक्षय मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. अक्षय हे असं वेड्यासारखं करतोय. त्याला सारखे रमाचे भास होत आहेत. हे बघून अभयला आणि सीमाला मोठा धक्काच बसतो. काय करायचं हे त्यांना समजत नाही. सीमा म्हणते, ती तिकडे माही, तिला कसं आणि कधी तयार करू मी रमा बनवून, असा विचार करत असते. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.